ओंकाराने सुरुवात केली. बऱ्याच वेळेला जे 3 गुरुमंत्र घेतले मी त्याचा अर्थ कळत नाही. गुरु ब्रह्मा गुरु विष्णूचा फक्त आपण लाक्षणिक अर्थ घेतो. त्याचा आपण शेजारी काम चालू असल्यामुळे कदाचित आवाज येत असेल, नसेल तर फार चांगलं. तर आता आपण विषयाला सुरुवात करूया. आपण कितीही ज्ञानवान झालो किंवा ज्या वेळेला आपण प्रवेश घेतो त्यावेळेला आपल्याला पुन्हा आपण परीक्षेकडे वळतो. शेवटी गवळी सरांनी किती सांगू देत, फक्त परीक्षेचा विचार करू नका, तरी सुद्धा आपण शेवटी परीक्षेकडे वळल्याशिवाय राहत नाही. पण त्याबरोबर आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्ती हा एक महत्वाचा भाग आहे. आता आपण अगदी तुम्ही जर सिलेबस काढला तुमच्याजवळ पाठवलेला, त्याच्यात जर बघितलं तर लक्षात येईल आपला पहिलाच पेपर आहे. आणि पहिला पेपर असल्यावर संस्कृत म्हटलं की आपल्या अंगाला काटा. म्हणजे मी आता वर्णन केल्याप्रमाणे किंवा सांगितल्याप्रमाणे 1970 ला मी सर्व्हिसला लागलो होतो. तर 70 ते आतापर्यंत मी कंटिन्यू शिकवतच आहे. एकही वर्ष असं गेलं नाही की जिथे काही या वर्षी शिकवलं गेलं नाही. म्हणून अभ्यासक्रम पहिले आपण समजून घेऊ. ह्या परीक्षेची जी भीती आहे मनातली किंवा संस्कृत विषयाची जी भीती आहे ती बाहेर काढू आपण. कारण की सर्व जे काही तुम्ही पाणिनी सूत्र घ्याल किंवा आणखीन भगवद्गीता घ्याल किंवा जो जो विषय तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेला आहे त्या सर्व भारतीय दर्शनशास्त्राची प्राथमिक तत्व आहे किंवा योग संप्रदाय आहे, उद्वेग नियंत्रण आहे किंवा योग मानसिक उद्वेग. आता बघा या ठिकाणी एक जर अभ्यासक्रमाचा विचार केला, मानसिक उद्वेग हा कोणाला दिसतो? हे जे वय झालेले आहे 73, याचा अर्थ मानसिक उद्वेग होतच नाही. तर या सर्व गोष्टींना आपण या द्वारे माहिती होणार आहे. आणि आपल्याला एकदा माहिती होऊ लागली की मग लक्षात येतं की अरे मी जे प्रवेश घेतलेला आहे तो खरोखर योग्य आहे किंवा आपल्या पद्धतीने मला खूप मानसिक शारीरिक हा फायदा झालेला आहे हे आपल्याला आठवण कळेल. तर वळूया आपल्या विषयाकडे. संस्कृत असं म्हटलेलं आहे कोर्स फर्स्ट, सेमिस्टर फर्स्ट, पहिला कोर्स आहे, पहिला पेपर आहे. त्यामध्ये जे ग्रंथ दिलेले आहेत ते तुमच्या सिलेबस मधले की पहिला आहे रघुवंशम, पूर्व सर्ग किंवा प्रथम सर्ग, कर्णधारम, नंतर खाली सब्जेक्ट दिलेले आहेत कशाचे तर निबंधाचे. आता निबंधाचे म्हटले की निबंध जरी निबंध हा विषय शब्द आपण वापरला तर याचा अर्थ संस्कृत मधून एवढाच प्रश्न लिहायचा 10 मार्काचा. तर संस्कृत म्हटलं की घाबरून जाण्याचं कारण नाही. 100 मार्कांपैकी 100 गुणांपैकी 10 गुण आपल्याला फक्त संस्कृत मध्ये आहे लिहायचं आहे. आणि ती तयारी सुद्धा मी करून घेणार आहे. सांगणार आता वेळ मिळाला नाही पण एक निबंध 2 निबंध सरांकडे पाठवेल आणि सर तुम्हाला पाठवतील. तेवढं आपल्याला पाठांतर करायचंय मी समजून सांगेल आणि तुम्ही गुगलवर वगैरे सर्च करून दुसरा निबंध जो सोपा वाटेल तुम्हाला असा घेतला तरी चालणार आहे. तर एकूण 10 निबंध आहेत. त्यामध्ये आहे संस्कृत भाषाया महत्वम, भारतीय संस्कृती हे महत्वम, पर्यावरण महत्वम, देशभक्ती, आर्षकाव्ये, महाकाव्यानी, ग्रंथालय महत्ज्ञानम, शिक्षा. ज्यांची मुलं 10वी 12वीला संस्कृत घेऊन पास झाले असतील तर त्यांच्याकडे सुद्धा हे निबंध सापडतील. म्हणजे मनापासून मी क्षमा मागतो. त्यामुळे मी सरांना काल बोललो होतो की एकदा ऑफलाईन असलं ना मग ह्या झंझटीच नसतात, मोबाईल बंद करून दिला की मिटतो. तर हे जे 10 विषय आहेत एवढ्यातच आपल्याला
संस्कृत मध्ये लिहायचंय, त्यामुळे संस्कृतचा थोडा सुद्धा आपल्याच महाविद्यालयाचे एक असे विद्यार्थी होते, आता नाव लगेच मला आठवणार नाही, पत्रकारितेची तात्पर्य आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे किंतु परंतु मनात न ठेवता, मी का बोलतोय की संस्कृत मध्ये काय झालं, कारण की ज्या वेळेला योगाचा अभ्यास करायचा असेल, भगवद्गीतेचा अभ्यास करायचा असेल, माझ्यासारखं वयस्क झाल्यानंतर श्रीमद भागवतम बघायचं असेल, भगवद्गीता समजून घ्यायची असेल, कारण की धन मान पद हे तो प्रारब्ध आधी, धन मिळणं, मान मिळणं, पद मिळणं हे सर्व प्रारब्धावर अवलंबून आहे. त्यामुळे मी हे करतो, मी ते करतो म्हणून काहीही उपयोग नाही. हे जेव्हा 70 ओलांडल्यानंतर, 60 ओलांडल्यानंतर कळतं, ते तारुण्यात कळत नाही. आणि म्हणून आपल्याला जे ज्ञान, म्हणजे जर ज्या वेळेला आपण त्याकडे वळू तेव्हा आपली तक्रार असेल की मला वाचता येत नाही, संस्कृतच येत नाही म्हणून. आणि मी ज्या कॉलेजला शिकवत होतो त्या कॉलेजला 2 प्राध्यापिका अशा होत्या की सर तुम्ही रिटायर झाल्यानंतर इथे संस्कृतची जागा होईल, कारण की तुम्ही पहिले मराठीने किंवा हिंदीने एम ए होते ते शिकवत होते, तर मग इथे जागा होईल, तर मग आम्ही संस्कृत शिकलो चालेल. म्हटलं अगदी आरामात. 8वीचं पुस्तक मी आणून दिलं, शिकवायला सुरुवात केली. 1 दिवस फक्त शिकवलं, दुसऱ्या दिवशी ते थांबले. सर फार कठीण वाटतं. म्हटलं कठीण नाही, तर की आता आपण निबंधामध्ये बघणार अतिशय सरळ, सुललिता, अतिशय सुंदर अशी भाषा आहे आणि अतिशय शास्त्रोक्त भाषा आहे. संगणकाला सुद्धा संस्कृतच वापरावी असं जागतिक संघटनेचं म्हणणं आहे, कारण की यामध्ये कोणताही बदल होत नाही. उदाहरणार्थ आय एम गोइंग टू विलेज, याला जर मागे पुढे केलं तर अर्थ बदल. म्हणजे सॅटेलाइटला वर जर भाषा पाठवायची असेल तर इंग्रजी जर पाठवली ती उलटी पालटी झाली तर अर्थ बदल, किंवा दुसरी भाषा बदल पाठवली तर अर्थ बदल. पण हेच आय एम गोइंग टू विलेजला अहम ग्रामम गच्छामी हे वाक्य जर वापरलं ते उलटे पालटे कसं येऊ दे, गच्छामी ग्रामम अहम, ग्रामम गच्छामी अहम, काय 3 शब्द आहेत, उलटे पालटे कशी करा, अर्थ तोच राहतो. मी गावाला जातो, अर्थ बदलत नाही. इतकी ही शास्त्रोक्त अशी भाषा आहे आणि ती आपल्याला या वेगळ्या वेगळ्या माध्यमातून, जेव्हा आपण रघुवंश बघणार आहोत, जेव्हा कर्णभारम बघणार आहोत, त्यावेळेला आपण बघू की कशा पद्धतीने ह्या कवींनी आपल्यासाठी मोठं दालन उघडं करून ठेवलेलं आहे. मोठ्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी आपल्याला आपल्यासाठी लिहून ठेवलेल्या आहेत. हे फक्त त्या ग्रंथाचा अर्थ समजून घेतला, प्रश्न लिहून घेतले म्हणजे संपलं असं नाही. हेलो, हाँ सर थोड़ा हिंदी में बोलेंगे क्या सर? जरूर हिंदी में भी बोलूंगा। हाँ, बहुत थोड़ा अच्छी बात है। पहले आप बिल्कुल 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 जो भी, और मैं आपको प्रार्थना करूंगा कि जो भी समझ में नहीं आएगा आप मुझे अवश्य पूछिए। मैंने अभी ये कहा कि साधारणतया रघुवंशम, कर्णभारम और निबंध लेखनम ये तीनों ही विषय है, और इनमें हमें इन 3 विषयों में जो निबंध है वो 10 अंकों के लिए एक निबंध होगा। 10 निबंध दिए हुए, उसमें से 5 निबंध परीक्षा में पूछे जाते हैं और उसमें से केवल 1 लिखना है। शायद समझ गए होंगे आप। फिर से एक बार दोहराता हूं, 10 निबंध दिए गए हैं, उसमें से परीक्षा में 5 पूछे जाते हैं और उसमें से केवल 1 लिखना है आपको। इसलिए उसके संस्कृत में जो लिखना है, इसलिए मैं बार बार बता रहा हूं कि चिंता बिल्कुल मत कीजिए, क्योंकि हमें संस्कृत, मैंने शुरू में ही कहा कि संस्कृत का ऐसा लगता है कि अरे ये तो ब्राह्मणों की भाषा है, ये तो पूजा पाठ की भाषा है, हमें क्या गोदावरी पर जाकर, रामकुंड पर जाकर क्या मंत्र पढ़ना है। ऐसा जो प्रवाह है और संस्कृत के विरोध में जो है वह बिल्कुल गलत धारणा है। हमें संस्कृत स्वांत सुखाय, अपने सुख के लिए पढ़ना है, ये पहले ध्यान में रखिएगा। चलिए बढ़ता हूं मैं अभी रघुवंश की तरफ। रघुवंशाकडे आपण वळूया। मला वाटतं आपण सर्व महाराष्ट्रीयन एवढं तर निश्चितच आहे की आपण हिंदी सहजगत्या समजू शकतो, फार काही कठीण नाही। आता कालिदासांनी रघुवंशम हे काव्य लिहिलं,
मग आपल्याला कालिदासांबद्दलची पहिले माहिती पाहिजे. कालिदासांबद्दल काय म्हटलं जातं? भारतीय लोक सुद्धा कालिदास हे शेक्सपियर होते. शेक्सपियर होते नाही, शेक्सपियर कालिदास होता हे लक्षात. आता मी शेक्सपियरचं यांचं खूप काही वाचलेलं असा काही प्रकार नाही, पण जे लोक सांगतात त्याच्यावरून जी काही गोष्ट कळलेली आहे, शेक्सपियर अलीकडच्या काळात झालेले आहेत, कालिदास त्यांच्या पूर्वी झालेले. एका कवीने तर सर्व विद्वानांचा मान ठेवून कालिदासांबद्दल असं म्हटलेलं आहे की पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठित कालिदास अद्यापित तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. म्हणजे पूर्वीच्या काळी कोण कोण, आता त्यांना मान दिलंच या कवी, श्रेष्ठ जे होऊन गेलेले आहेत, एकापेक्षा एक सरस कवी आहे, त्या कवीं त्यांना सन्मान देऊन ते म्हणतात की जेव्हा पूर्वी कोण श्रेष्ठ आहे, कवी कोण आहे, श्रेष्ठ कोण आहे, याच्यासाठी गणना सुरू झाली. मग गणना सुरू झाल्यावर काय झालं? कनिष्ठिता. कनिष्ठिता म्हणजे करंगुळीच्या जवळची. कनिष्ठिता अधिष्ठित कालिदास. या कनिष्ठितेवर आज जो कालिदास आहेत, मोजमाप ज्यावेळेस कनिष्ठिकेवर आले, कनिष्ठिका इथून सुरुवात करतो आपण. हिला अनामिका, नंतर हिला मध्यमा, हिला तुम्ही तर्जनी आणि अंगुष्ठ. लक्षात आलं असेल, अंगुष्ठ, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि ही कनिष्ठिका किंवा करांगुली. जी योगाची शिक्षक आहे ते आणखीन एक लक्षात घ्या. योग निद्रेमध्ये अगदी मोठमोठे जे आज नाशिकमध्ये योगाचार्य आहेत, ज्यांचे मोठमोठ्या जे काही असेल, तर त्यांनी सुद्धा या चुका केलेल्या आहेत. जेव्हा योग निद्रा आपण घेतो त्यावेळेला पायाच्या शेवटच्या बोटाला सुद्धा ते करांगळी म्हणतात. करांगळी शब्द नाहीये, कर अंगुली. करांगुली, कर म्हणजे हात, हाताची जी अंगुली आहे ती करांगुली. मग पायाची करांगळी कसं म्हणता येईल त्याला? त्याला पदांगुली म्हणतात, पायाची अंगुली. तर कनिष्ठिता जेव्हा सुरुवात केली 1 2 3 4 5 अशी, तर कनिष्ठिता अधिष्ठित कालिदास सुरुवात केली. कालिदास सर्वात श्रेष्ठ कोण आहे? कालिदास. आणि मग पुढे कवी सापडेना त्यांच्या तुलनेचा. मग म्हटलेलं आहे अनामिका सार्थवती बघो. हिचं नाव काय आहे? अनामिका. हिला नावच नाहीये म्हणून अनामिका, म्हणून कवी ती सार्थ झाली. त्यांच्या इतका श्रेष्ठ कवी भेटलाच नाही. आता हे जे कालिदास आहे यांच्यावर यांचे जर विचार केले गेले तर आम्ही फार मोठे भाग्यवान आहोत. संस्कृत प्रेमी जेवढे आहेत तेवढे कालिदास सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे. अगदी नाशिकचा विचार केला तरी कालिदास कला मंदिर असं म्हटलेलं आहे. कालिदास कला मंदिर, कारण की नाटक होत त्याची. तर श्रेष्ठ असे कालिदास होऊन गेलेले आहेत. खूप माहिती आहे त्यांच्याबद्दलची. ही माहिती मी तुम्हाला सरांकडे पाठवेल, सर तुम्हाला पाठवतील. आजच मी सरांकडे ही सर्व माहिती पाठवतो, एक निबंध पाठवतो आणि ते तुम्हाला ग्रुपवर टाकतील. तर ही जी पूर्वीची जी ऋषी मुनी कवी हे होते, हे प्रसिद्धी परांगमुख होते. काही होत असते तर हात वर करून मला सांगू शकता की बाबा तुम्ही घाई करतायत, आम्हाला समजत नाही. कारण की सुरुवातीला शिक्षकालाही पचवून घेण्यासाठी, शिक्षकालाही समजून घेण्यासाठी काही कालावधी जाऊ द्यावा लागतो. म्हणून ज्यांना कोणाला परांगमुख, म्हणून यांनी आपल्या नावाचं आपण कोणकोणती काव्य लिहिली हे कुठेही लिहिलेलं नाही, कुठेही त्यांनी सांगितलं नाही. या कहीं भी उन्होंने उल्लेख नहीं किया हुआ है कि मैं कौन हूँ, मैंने क्या लिखा है, मैं कितना श्रेष्ठ हूँ आदि आदि. और इसीलिए कभी कोई कहता है कि रामटेक जो है, जहाँ अपना कुलगुरु कालिदास का मंदिर है, सॉरी कालिदास विद्यापीठ है, तो वहां के बहुत सारे वेदर भी उल्लेख करते हैं. तो अलग अलग मत प्रवाह है उनके बारे में. तो इसीलिए वे उनके बारे ये जो है उनकी चर्चा करते समय
हमें यह पता चलता है कि वे निश्चित रूप से कहाँ के, तो इसमें कोई भी निश्चितता नहीं। तो तिलोत्तमा नाम की प्रसंग है उनकी पत्नी के बारे में, वह भी आपको सुना देता हूँ और आगे फिर मैं आपको पढ़ाने की कोशिश करता हूँ। तर तिलोत्तमा नावाची जी त्यांची पत्नी होती, एक अतिशय ज्याला काय म्हणणार आपण की राजाची कन्या, राजकन्या, अतिशय विदुषी होती आणि दंतकथा आहे अर्थात ही, त्या दंतकथेचाही आधार त्या ठिकाणी दिला जातो। महाकवी कवी हे त्या लहानपणी गुराख्याचं काम करतात, गाई चाऱ्याचं काम करतात। ही जी तिलोत्तमा होती तिचा वेद, उपनिषद, अध्यात्म, ज्योतिष, न्याय, सांख्य, योग, आयुर्वेद, राजनीती या सर्वांची तिने अनुभव म्हणजे अध्ययन केलेलं होतं आणि म्हणून याचाही कालिदासांनी या सर्व गोष्टी त्यांना येत होत्या। चतुरंग वा अष्टावधानी असं जर कालिदासांना आपण म्हटलं तर ते सुद्धा शब्द अपुरे पडणार आहेत। असेही त्यांचं चरित्र रेखाटन करणं फार कठीण आहे आणि म्हणून हजरजबाबीपणा, कनवाळूपणा, नंतर महान प्रतिभा संपन्नतेची जरूरची तंत्री आहे। तर संस्कृत वारंवार अधोरेखित केले जातं। आता ते कोण होते, कुठे गेले, काय काय गेले, हे दंतकथांवर आपण विश्वास ठेवून बघावं लागतं। तर एक गुराख्याचे पुत्र होते म्हणून गुराख्याचे काम करायचे, नवयुवक होते, दिसायला फार सुंदर होते, राजबिंडे होते, अगदी नगरात राहत होते। त्या नगरात तेथील राजाची एक कन्या होती, अतिशय विदुषी। मी आता सांगितल्याप्रमाणे वर वेद, उपनिषद इत्यादीचं तिने अध्ययन केलं होतं, अतिशय विदुषी। आणि मग ती काय करते लक्षात आलं असेल, ज्ञान, पैसा, पद हे मिळालं का घमंड येते लोकांना, गर्व होतो, अभिमान होतो, तसा इलाही झालेला होता। आणि मग ती काय करायची, त्या तिच्या जे काही प्रधान असतील, विद्वान असतील, त्यांना ती खूप चिडून जायची, बोलायची, टाकून बोलायची। आणि टाकून बोलल्यामुळे त्या त्यांच्यासोबत, त्या प्रधानासोबत सर्व पंडित मंडळी, पंडितांनाही राग, अनम्यूट व्हा। त्या चिडलेल्या प्रधानाने एक दिवस काय केलं की त्या सर्व पंडितांना एकत्र केलं, तयार केलं आणि त्यांना सांगितलं की एखाद्या मूर्ख माणसाला आपण शोधू आणि याला शोधल्यानंतर हिचं त्याच्याबरोबर लग्न लावून देऊ, म्हणजे हिची घमंड तरी उतरेल। पण आता हे ज्या वेळेला त्या कालिदासाकडे जातात, सुंदर आहे, दिसायला सर्व काही गुण संपन्न आहे, तर याला एक चांगले कपडे वगैरे घालून तिच्याकडे नेलं आणि सांगितलं की बघ, हे अतिशय विद्वान आहेत पण फार कमी बोलतात किंवा बोलतच नाही, हातवारे करतात। तू कोणताही प्रश्न विचार, हे हातवारे करून सांगतील। आणि यांनाही सांगून ठेवलं की बाबा रे, की तू फक्त हातवारे करायची, तिने काही विचारलं का हातवारे करायची। आणि तिने ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला त्याने जे काही हातवारे केले त्यावर या पंडितांनी स्पष्टीकरण सांगायचं, बघा त्यांनी असं असं सांगितलं आणि तिच्याबरोबर त्याला, म्हणजे त्यावेळेला त्या लोकांच्या दृष्टीने मूर्ख असलेल्या कालिदासांशी तिचं लग्न झालं। आणि लग्न झाल्यानंतर पहिले वेळेला जी भेट होती, त्या भेटेच्या वेळेला बाहेर काय चाललेलं आहे असं सहज ती त्याला विचारते, बोलते। आणि त्यावेळेला ती उटर ऐक असं काहीतरी म्हणून तो पळतो आणि तिथे जी अंथरूण असतो त्याच्यात आपलं तोंड लपून पळतो की त्या बाहेर उंट आहे, त्या उंटांना फार घाबरतो।
आणि त्याने हे केलं. लक्षात आलं तिला या अतिशय मूर्ख आहे आणि म्हणून ती त्याला घालून देते. घालून दिल्यानंतर खूप वाईट वाटतं, खूप अपमान वाटतो आणि ते आत्महत्येला प्रवृत्त होतात की आता आपल्याला मरणच जास्त चांगलं आहे आणि हा मेलेलं बरं आहे म्हणून ते एका मंदिरात शिरतात. मंदिरात शिरल्यानंतर देवीच्या चरणी ते मस्तक अर्पण करू म्हणून ते एक त्या ठिकाणी तिच्या हातात असलेले खड्ग जे आहे ते उचलतात आणि देवीलाच आपलं मस्तक आपण अर्पण करू असं म्हणून ते त्या ठिकाणी जातात करतात. त्याच वेळेला काली माता प्रसन्न होते आणि त्यांना सांगते की तुझ्या हातून या जगाचं कल्याण होणार आहे, तू असं काही करू नको आणि मी तुला आशीर्वाद देते. आणि त्या वेळेला ते अतिशय त्यांनी जो देवीचा प्रसाद भगवतीच्या आशीर्वादाने सकल कला शास्त्र निपुण शिरोमणित्व त्यांना प्राप्त झालं आणि कालचा अपमानित जीवन आज सत्कार मूर्ती होऊन आपल्या समोर आलेले. पण पुन्हा ती त्या पत्नीला भेटायला जातात. पत्नीला भेटायला गेले की ती असे विचारते अस्ति कश्चित वाग विशेष, अस्ति कश्चित वाग विशेष, कोणी विद्वान आहे का. दार बंद असतं आणि दार बंद असल्यानंतर विचारलं जातं अस्ति कश्चित वाग विशेष. ती लगेच सांगते आणि असं म्हणून बोलत असताना दार उघडल्याबरोबर कालिदास जे आहे ते तिच्या पुढे नतमस्तक होते की तू मला मार्ग दाखवला, तुझ्यामुळे मला हे सुरू झालं. कारण की हे जे अस्ति कश्चित वाग विशेष याच्यावरच त्यांनी पुढे 3 काव्य लिहिली. अष्टोत्तर श्याम दिसले आत्मा, हिमालयो नाम नगाधिराज, कुमार संभव, नंतर मेघदूत आणि नंतर रघुवंश, वागर्ता संपृक्त, वागर्ता प्रतिपत्त, वाघ, अस्ति कश्चित वाग विशेष, वागर्ता, अशी 3 काव्य लिहिली. आणि त्या त्यांच्या बोलण्यातून तिला खूप आनंद झाला. सुरुवातीला दार उघडलं तेव्हा मात्र कालिदासांकडून पुन्हा एक चूक झाली की बाई ग, कारण की 2 प्रकारचे लोक असतात म्हणजे गुरु असतात. आपले आई वडील गुरु आहेत. मी जसं आता उद्या सांगेल, पुढच्या व्याख्यानात सांगेन मी तुम्हाला. आणि दुसरे जे आपल्याला ज्ञान देतात, आपल्याला मार्ग दाखवतात ते पण गुरु असतात. म्हणून तू माझी गुरु आहे म्हणून तू तिच्या पायावर नतमस्तक होतात. पुन्हा तिला राग येतो आणि ती पुन्हा शाप देते की बाबा रे, तू अजून मूर्खच राहिलेला आहे, तुला काही कळलेलं नाही आणि तू इथून निघून जा. मी तुला शाप देते की तू स्त्रीद्वारेच मरण पावशील, मरशील. एखाद्या नीच स्त्रीद्वारे तुझा मृत्यू होईल. आता अंतर्यामी कवी, हे महाकवी जे होते ते त्या ठिकाणाहून की माते तुझी जशी आज्ञा, तू जे सांगशील त्या पद्धतीने, मात्र शिरोधारे तुझा आशीर्वाद, शापाला ते काय म्हणतात आशीर्वाद, शिरोधारे आणि म्हणून ते त्या ठिकाणाहून निघून जातात. तिथून मग ते पुढे शिलोनला जातात. त्या ठिकाणी राजा जो असतो कुमारदास, हा त्यांचा चाहत असतो. मात्र ते राजासमोर न जाता एका गायिकेच्या घरी जातात आणि ती जी गायिका असते त्यांच्या घरी राहत असल्यामुळे त्यांना माहिती असते की कालिदास आहेत म्हणून त्यांनी एक युक्ती सुचलेली असते. पूर्वी अशा या असायच्या की राजे लोक जे आहेत ते एक ओळ द्यायची आणि दुसरी ओळ विद्वानांनी पूर्ण करायची. जो कोणी पूर्ण करेल त्याला मोठं बक्षीस दिलं जातं. मी पुढे जसं आपण शिकू त्यावेळेला अशा अनेक गोष्टी आहेत. 9वी किंवा 10वीच्या पुस्तकातही अशा प्रकारची अशाच प्रकारचे एक श्लोक आहे, तो आपण नंतर बघूया. तर राजाने ज्या कुमारदासाने, इस कुमारदास ने एक उक्ति रखी. कौन सी उक्ति? कमले कमलोत्पत्ति श्रूयते न च दृश्यते. और जो कोई विद्वान होगा वह आगे की पंक्ति जो है वह तैयार करके लाए ताकि मैं उन्हें ढेर सारे पुरस्कार दे सकूं. अब देखिए कैसी स्थिति है. अब
ये जो उक्ति धीरे धीरे इस गायिका के घर में पहुंच गई और उसने कालिदास को बताया कि देखिए ऐसी ऐसी एक उक्ति आई है। तो तुरंत कालिदास जी ने कहा, बाले तव मुखाम्भोजात् कथम हिंदी वरद्वयम्। हे बालिके, तुम्हारे मुख कमल पर दो नयन रूपी या जिसे कहेंगे हम कि नेत्र कमल किस प्रकार खिले हुए हैं, नेत्र कमल किस प्रकार खिले हुए हैं। अब तुम्ही समज लो सर, आपण थोडस श्रीकृष्णाचं वर्णन करताना जर बघितलं, करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम वटस्य पुत्र पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि। तिथे बघा, करारविंदेन पदारविंद, अरविंद म्हणजे कमल, पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम। आपण ते बघितलं असेल श्रीकृष्णाचं लहान पिंपळाच्या पानावर वगैरे असं एक चित्र येत असतं। तर मुखारविंदावर हे नेत्ररूपी कमल, नेत्र कमल कसे दोन उठून दिसत आहेत आणि तुला खूप आनंद झाला, पण थोड्याशा शुल्लक अशा पैशाच्या लोभाने तिने ते कालिदासाला नष्ट केलं, मारून टाकलं आणि राजाकडे ती घेऊन गेली। तिला धन मिळालं किंवा काय जो भाग मिळाला असेल ते कथा आहे। तर असे मला वाटतं समज असेल तुम्हाला, ये प्रसंग आपके ध्यान में आ गया होगा कि तेरे मुख कमल पर दो नयन नेत्र कमल जो है वह किस प्रकार दिख रहे हैं। और ऊपर की जो पंक्ति थी, कमल है कमलोत्पत्ति, कमल पर ही कमल उमला हुआ, क्या आपने कभी देखा है? सुनिए थे न च दृश्य थे, हमने कभी सुना भी नहीं और दिखा भी नहीं, देखा भी नहीं है। तो वह तुरंत कहते कह रहे, सुना भी है देखा भी है, बालिकी है, हे सुंदरी, देखो तुम्हारे मुख कमल पर, मुख रूपी कमल पर ये नेत्र कमल जो है कैसी सुंदर दिखाई दे रही है। तो इस प्रकार थोड़े से पैसों के लिए उन्होंने कालिदास का अंत किया, अर्थात वो शापवाणी भी सच हुई। इस प्रकार कालिदास के बारे में बहुत सारी बातें है, ये भी एक इन्होंने दिया है। इनके बाद साधारणतया उनके कौन कौन से ग्रंथ है उनका भी कोई कालावधि निश्चित नहीं है। तो ऋतु संहार है, उसके बाद कुमार संभव है, रघुवंश में भी हम पढ़ने वाली ही है, मालिकाग्निमित्र है। कुल मिलाकर 7 उनके ग्रंथ है। विक्रमोर्वशी है, अभिज्ञात शाकुंतल है, कुल 2 नाटक, 2 खंड काव्य और 2 महाकाव्य और 3 नाटक। पूरा इंद्रधनुष जो है 7 रंगों से परिपूर्ण है। एक एक इंद्रधनुष का एक एक कोई भी आप देखेंगे तो बड़ा ललित कृति जो मेघदूत है, बहुत सारे ग्रंथों के सुंदर है। ये हम बाद में और भी थोड़ी सी जानकारी जैसे जैसे पढ़ेंगे हम उस समय इन्हें देखेंगे। तो आज मैं अभी शुरुआत करने जा रहा हूँ रघुवंश को। किताबें हैं आपके पास, कोई एक अनम्यूट होकर मुझे बताइए। नाहीये सर, नाहीये। नाही का? मी सरांना विनंती करतो, सर ऐकत असतील तर किंवा ताई ऐकत असतील तर की भाषा विषय हा पुस्तकाशिवाय शिकवता येत नाही। हरिओम। किताबें होंगी तो बड़ी अच्छी होगी, किताबें नहीं है तो भी अभी तो बहुत सारी प्रस्तावना की मैंने, केवल शुरुआत कर देता हूँ। सर किताब कौन सी लेनी पड़ेगी इसके लिए? सर भेजेंगे आप, मेरे पास भी एक हिंदी की किताब है, मैं अभी सर के पास दे देता हूँ, शायद सर के पास तो वो भेज देंगे आपको। अच्छा अच्छा। कर्णभारम भी सर है क्या? हाँ सर, एक काय मिनिट म्हणता सर सर? से पूछतो, हाँ बोला. पुस्तक देणं, पुस्तक पाठवणं आवश्यक आहे, हो हो. आता मी कारण की आज पोस्टल भाषा ऍड्रेस, विषय हो पोस्टल ऍड्रेस घेतो सर. बर। तोपर्यंत मी काय करतो, काही पानांचे झेरॉक्स करून पाठवतो। पीडीएफ सर, तेवढे पीडीएफ सध्या तात्पुरतं सॉफ्ट कॉपी पाठवू का पीडीएफ कॉपी पाठवू त्यांना? हो चालेल ना, हा, ते एक हिंदीची पण पाठवा। आम्ही काय करू, हिंदीची पाठवा। कुरिअर जे जात आहे ते सगळ्या पुस्तकांचं एकत्र जाईल पोस्टाने. बर,
आणि तर मग रघुवंशाची पीडीएफ पाठवून द्या. बरं आणि एक हिंदीची काही लोक आहेत तर त्यांना एक हिंदीची पाठवा. निबंध मी आणि कालिदासाची आत्ताची माहिती जी 4-5 पानं आहेत ती व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले का सर आपण? इकडे अजून आपण आता त्यांच्या त्या मोबाईल ऍपवर जात आहे. मला पाठवा सर, मी पाठवतो बरोबर त्यांना पुढच्या वर्गाच्या आत. बर हो, रविवारपर्यंत पाठवतो. हो. हो ठीक है, धन्यवाद. धन्यवाद सर आपको भेजने वाले हैं, इसलिए आप चिंता मत कीजिए, क्योंकि भाषा विषय जो है वह सामने किताब होने के बिना समझ में नहीं आती. या नहीं सर, सही बात है, बिना किताब के तो नहीं समझ आइए, में आएगा सब कुछ. बिल्कुल नहीं. तो इसीलिए मैं अभी केवल शुरुआत कर देता हूँ और रुकता हूँ, बाद में और लूंगा. 2-4 श्लोक ज्यादा भी हो गए वो भी मैं फिर से पढ़ाऊंगा. आप म्यूट हो जाइए. आप बिल्कुल चिंता मत कीजिए. कोई भी मराठीवाली काळजी करू नका, हिंदीवाली काळजी करू नका. समजेल, कारण की तुम्हाला उत्तर पत्रिका जी लिहायची है, उत्तर पत्रिका जो लिखनी है वो 3 माध्यम होते हैं, मराठी में, अंग्रेजी में और हिंदी में. इसलिए आप चिंता करने की आवश्यकता नहीं. मेरे पास अभी प्रश्न पत्रिका भी है, उसके बारे में भी मैं आपको बताऊंगा किस प्रकार आपको उत्तर लिखने है वैसा. तो वहाँ एक अंग्रेजी में और मराठी में 2 ही बातें हैं. रघुवंशाच्या प्रथम सर्गातील उपमा सौंदर्याचं वर्णन करा आणि मग डिस्क्राइब द ब्यूटी ऑफ सिमिलर, जे काही ऐसे दो भाषाओं में आपको लिखना पड़ेगा. तो एक बार हिंदी में समझ गए तो हिंदी सर से पूछ लीजिए, सर को मालूम होगा, शायद हिंदी भी चलती है ऐसा मुझे लगता है, तो वे आपको बताएंगे. तो चलिए शुरुआत करते हैं. जैसे मैंने बोलने के पहले वंदन किया था, देखिएगा गुरुओं को. अब गुरु किसे कहेंगे? सबसे प्रथम तो माता पिता, और यदि किसी ने गुरु किए तो वह. तो गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरुदेव महेश्वर कहते समय हमारा जो आज्ञा चक्र है, ये आज्ञा चक्र हम पैरों के जो अंगूठे होते हैं उसका ऊपर का जो ये भाग होता है वह हमने ये रखा हुआ है ऐसा समझकर, और वे हमें आशीर्वचन दे रहे हैं. वो आशीर्वचन भी कैसे देना है आगे बताऊंगा. तो ये जो तलवा है, ये तलवा सहस्रार जो कहते हैं, मस्तक जो कहते हैं, हम अपने बेटों को, बेटियों को भी आशीर्वाद देते समय केवल ऐसा कर देते, वैसा नहीं करना चाहिए. जिसे तो माता पिता ने, अन्य लोग छोड़ दीजिए, अन्य लोगों ने वैसा नहीं करना है. तो माता पिता जो है वो अपने बच्चों को टाळू ज्याला म्हणतात, सहस्रार आहे तिथे. आणि मग सर्व, कारण की आईच्या गर्भात ते मूल राहिल्यामुळे त्याला ज्या व्हायब्रेशन्स असतात आईचे ते जास्त जातात. म्हणून सर्वात प्रथम आईचं वंदन केलं पाहिजे. जर त्या नसतील तर त्यांची प्रतिकृती आपल्या डोळ्याला, प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणून आपण त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो अशी कल्पना करायची आहे. नाही तर आपले गुरु असतील तर गुरु, वडील असतील वडील, नसतील तरी त्यांची प्रतिमा, त्यांचं रूप आपल्या डोळ्यासमोर आणून आपण त्यांना वंदन करायचं असतं. मग 3 श्लोकांचा मी नंतर यथावकाश धीरे धीरे ये तीनों भी श्लोकों का अर्थ मैं आपको बताऊंगा यथावकाश. तो वैसे ये ग्रंथ की निर्विघ्न समाप्ति के लिए ग्रंथ के आरंभ में मंगलाचरण प्रस्तुत किया जाता है. भारतीय परंपरा का निर्वाह करते हुए कवि ने अपने इष्ट जो पार्वती और परमेश्वर माने शंकर को प्रणाम किया है, और उनके सार्थक वाणी को प्रस्तुत करने का सामर्थ्य प्रदान करने के लिए उन्हें विनम्र प्रार्थना. कालिदास हे आपल्या गुरुजनांना, कोण आहे त्यांचे आराध्य, कोण आहेत तर पार्वती आणि परमेश्वर म्हणजे शंकर, शिव आणि पार्वती हे त्यांचे आराध्य आहेत. त्या आराध्यांना ते नमस्कार करून मग सुरुवात करतात. हम लोग भी सादा लेटर लिखना हो ना तो ऊपर श्री लिखते हैं. श्री का मतलब हम उस शक्ति को, उस ईश्वर को, उस चराचर में करते हैं, विनती करते हैं, प्रार्थना करते हैं, और फिर हम अपने ग्रंथ को शुरुआत करते हैं या पत्र को शुरुआत करते हैं या लिखने को, जो भी कुछ लेखन करना है उसको शुरुआत करते हैं ताकि वह निर्विघ्न पार पड़े. तो वैसे उन्होंने भगवान को प्रार्थना की है. वागर्था विवसम प्रोक्तौ वागर्थ प्रतिपत्ते जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वर. उस पार्वती और परमेश्वर को मैं वंदन करता हूँ. किन्हें?
वाक और अर्थ जो संपृक्त है एक दूसरे के बिना, एक दूसरे के बिना अधूरे है। जो मैं बोलूंगा वही आप समझ रहे हैं, ये अर्थ चिपका हुआ है। उसी प्रकार मैं जो कुछ लिखूंगा वह आपको श्रोतागण को समझ में आएगा, ऐसा सोचकर असं विचार करून ते या ठिकाणी प्रार्थना करतात। वागर्ता उपयुक्त मैंने जोड़े हुए एक साथ होने वाले जगत आपकी तरह वागर्ता प्रतिपत्ति। और मैं जो बोलना चाहता हूँ, मी जे सांगू इच्छितो तेच तुम्हाला कळावं यासाठी मी त्या जगाचे माता पिता असणाऱ्या पार्वती आणि परमेश्वराला वंदन करतो, नमस्कार करतो, असं हे वंदन आहे पहिल्या टोकामध्ये। दुसऱ्या आणि तिसऱ्या टोकामध्ये काय किंवा 2 ते 4 टोकामध्ये काय तुम्हाला सांगेल। आज आपण इथे थांबूया, जेणेकरून नंतर आपण बघूया। आज इथे थांबूया। हरी ओम। 2 मिनिटं देतो मी, ज्यांना कोणाला 2 मिनिटं नाही, जेवढा काही तुम्हाला शंका असते तर काही विचारू शकता आणि मग सर तुम्हाला पुढे घेत। हरि ओम। अन्य होकर जिन्हें कोई अपने मन में शंका हो वो पूछिए, संस्कृत के बारे में या विषय के बारे में या जो कुछ भी आपको शंका हो वो आप पूछ सकते हैं। हरिओम सर। हरिओम। सुनंदा खांडबाल बोलते। हाँ सर, हा जो संस्कृतचा पेपर असणार आहे त्याच्यामध्ये गद्य आणि पद्य दोन्ही पण असणार आहे की फक्त गद्यच असणार आहे? नाही, मुळात हे 2 जे ग्रंथ आहेत ना, कर्णभारम एक गद्य पद्य मिश्रित आहे, एकत्रित आहे। आणि हा जो रघुवंश आहे तो काय आहे, पद्याने युक्त आहे। आता पुढच्या वेळेला मी या संपूर्ण रघुवंशाची माहिती सांगेन की रघुवंशाचे सर्ग किती आहे। एकूण रघुवंशामध्ये जसे की 19 सर्ग आहेत। सर्ग म्हणजे अध्याय आहे, त्यापैकी पहिला अध्याय आपल्याला घ्यायचा आहे। आता आज त्याला सुरुवात करायची होती म्हणून मी पहिला श्लोक घेतला, तर वंदन केलं त्यांना। आता मग तुम्हाला सविस्तर मी माहिती सांगेन क्रमाने। तर कर्णभारम गद्य पद्य मिश्रित रघुवंश पद्याचाच आहे, सर्व पद्य आहे, पण आपल्याला संपूर्ण गद्यातूनच लिहायचं असणार आहे। सर्व कसं लिहायचं ते मी तुम्हाला सांगेलच। पुन्हा एकदा आवर्जून सांगतो, परीक्षेचा विचार करू नका, ज्ञान किती मिळतं आपल्याला त्याचा विचार करा आणि सहज येत्या परीक्षा हे वर्षभरात तुम्ही काय शिकलात। आता आपल्याला बघितलं असेल आपण की आपण 10वीची परीक्षा दिली, 12वीची परीक्षा दिली किंवा डिप्लोमाची परीक्षा दिली, तर त्यावेळेला जेव्हा आपण परीक्षेला गेलो तेव्हा अरे मात्र काहीच येत नाही, कसं व्हायचं, मग आपण पास कसं काय होत गेलो, ते येत राहत। अजून कोणाला शंका और किसी को कोई तकलीफ शंका हो मन में तो पूछ लीजिए संस्कृत के बारे में। चेतनाताई तुम्ही दिसतायत माझ्या समोर, काही आहेत शंका तुम्हाला? सुनंदाताई काही शंका आहेत आपल्याला? अनम्यूट होऊन विचारा। सर, हा संस्कृतचा पेपर फर्स्ट सेम मध्येच असणार आहे की पुढे पण असणार आहे मध्ये? सेकंड पहिल्या सेमिस्टर, पण पहिल्या सेमिस्टरला असणार आहे, पण पुढे सुद्धा थोडं संस्कृत असणार आहे प्रत्येकाला। कारण की कालिदास विद्यापीठात तुम्ही फ्रेंच कोर्स घेतला ना तरी सुद्धा त्यांना संस्कृत कंपल्सरी पहिले केला असणार आहे। पुढे काही तसं पण हळूहळू तुमची तयारी झाली की तुम्हाला काहीच कठीण वाटणार नाही, पुढे कोणतंच नाही। अजून कोणाला शंका? नमस्कार सर। नमस्कार। संदीप मुळे बोलतोय सर। रघुवंश आणि कर्णभारम मधले श्लोक पाठ करावे लागतील का? अजिबात नाही, अजिबात नाही। मात्र कोटेशन देण्यासाठी, एखाद दुसऱ्या प्रश्नामध्ये कोटेशन देण्यासाठी तुम्हाला जे जे काही महत्वाचे वाटतील, सोपे वाटतील, आपण सहज लिहू शकतो असं वाटेल, पाठ करू शकतो असं वाटेल, हे एखादं कोटेशन म्हणून, जसं मी आता तुम्हाला म्हणून दाखवलं वागर्ता संस्कृत, अस्तित्व श्याम दिशी देवतात्मा हिमालय नाम मेघाधिराज
किंवा अशाच प्रकारचे पुढे येतील थोडे मोठे, तर एखाद दोन तुम्ही स्वतःहून, गरज नाही पण ते की मला खूप चांगलं समजलेलं आहे, मला खूप येत आहे, ही एक परीक्षा